पुनर्विकासासंबंधित महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे। घराचं क्षेत्रफळ आणि भाडं किती असणार? घराचं क्षेत्रफळ 585 चौरस फूट कार्पेट एरिया। घर भाडं 30,000 रुपये प्रति महिना अधिक दरवर्षी 10% वाढ। किती महिन्यांचं भाडं आगाऊ दिलं जाईल? पहिले 18 महिने एक रकमी दिले जातील। दरवर्षी 10% वाढ जोपर्यंत ताबा मिळत नाही। कॉर्पस फंड किती दिला जाईल? 5,50,000 प्रति रूम किंवा शॉप किंवा ताब्याच्या वेळी महागाई विचारात घेऊन सोसायटीच्या सल्लागार किंवा आर्किटेक्टच्या शिफारशीनुसार जास्त असलेली रक्कम। बँक गॅरंटी किती आहे आणि ती कधी मिळेल? एकूण बँक गॅरंटी 10 कोटी। भाग 1 9,50,00,000 प्रत्यक्ष बँक गॅरंटीच्या स्वरूपात रिकामी करण्यापूर्वी। भाग 2 50,00,000 बँक खात्यात रिकामी करण्यापूर्वी। एस्क्रो खाते म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय? MCGM नियमानुसार विकासकाने एक एस्क्रो खाते उघडावे आणि प्लॉट रिकामी करण्यापूर्वी 1 वर्षाचे भाडे त्यामध्ये जमा करावे। एस्क्रो खाते म्हणजे रेग्युलेटेड बँक खाते जे विकासक 1 वर्षाचे भाडे जमा करतो। हे आर्थिक सुरक्षा, पारदर्शकता आणि टप्प्याटप्प्याने निधी जारी करण्याची खात्री देते। आम्हाला आमची घरे कधी रिकामी करावी लागतील? परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन ॲग्रीमेंट स्वाक्षरी केल्यानंतर, तसंच अधिकृत घर किंवा शॉप रिकामी करण्याचे पत्र मिळाल्यानंतर। नवीन इमारतीमध्ये परत येण्यासाठी किती वेळ लागेल? 42 महिने अधिक 6 महिने वाढीव कालावधी कन्स्ट्रक्शन सुरू झाल्यानंतर। पार्किंग किती मिळेल? एक पार्किंग जागा प्रति 2 रूम किंवा DCPR 2034 धोरणानुसार। DA, सप्लिमेंट DA आणि PAAA नोंदणीकृत केले जातील का? होय, DA, सप्लिमेंट DA आणि PAAA ही सर्व कागदपत्रे नोंदणीकृत केली जातील। PAP रूम्स आमच्या इमारतीमध्ये असतील का? PAP रूमसाठी स्वतंत्र विंग असेल। रिकामी करण्यापूर्वी कोणती कागदपत्रे मिळतील? सोसायटी नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, बांधकाम आराखड्याची प्रत, डेव्हलपमेंट कराराची प्रत, PAAA आणि IOD प्रत, 18 महिन्यांसाठी आगाऊ भाड्याचा चेक आणि पुढील 2 वर्षाचे PDC चेक, 1 महिन्याचे भाडे ब्रोकरेज आणि 1 महिन्याचे भाडे स्थलांतर भत्त्यासाठी। डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय? हा सोसायटी आणि विकासक यांच्यामधील कायदेशीर करार असतो जो प्रकल्पाच्या अटी, जबाबदाऱ्या, वेळापत्रक आणि पारदर्शकता निश्चित करतो। लेटर ऑफ इंटेंट म्हणजे काय? लेटर ऑफ इंटेंट हा MCGM द्वारे दिलेला अधिकृत दस्तऐवज आहे जो विकासकाला प्रकल्पासाठी तत्वतः मंजुरी देतो। इंटिमेशन ऑफ डिसअप्रूव्हल म्हणजे काय? IOD म्हणजे MCGM द्वारे दिलेल्या अटींवर आधारित मंजुरी। त्यामध्ये NOC, परवानग्या आणि नियामक अटींचा समावेश असतो। PAAA म्हणजे काय? PAAA हा भाडेकरू विकासक यांच्यातील कायदेशीर करार आहे जो नवीन घराचा मालकी हक्क सुनिश्चित करतो। PAP अर्थात प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्स रूम म्हणजे काय? PAP रूम्स म्हणजे सार्वजनिक प्रकल्पांमुळे विस्थापित लोकांसाठी पुनर्वसनगृह। जॉईंट व्हेंचर पुनर्विकास म्हणजे काय आणि त्याचे फायदे? जॉईंट व्हेंचर म्हणजे 2 विकासकांच्या सहकार्याने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केलेला करार। त्यामुळे गतीने, सुरक्षिततेने आणि अधिक प्रभावी पुनर्विकास होतो। जॉईंट व्हेंचर पुनर्विकासासाठी पुन्हा संमती का आवश्यक आहे? MCGM नियमानुसार नवीन विकासक जोडल्यानंतर अधिकृत मंजुरी आणि करार अपडेट करणं आवश्यक असतं। ट्राय पार्टी करार म्हणजे काय? MCGM विकासक आणि भाडेकरूंची सोसायटी यांच्यातील कायदेशीर करार जो CC मिळण्यापूर्वी केला जातो। जर भाडेकरू 105B नोटीस नंतर घर रिकामं करायला नकार देत असेल तर काय होईल? MCGM खालील उपाययोजना करू शकते: कायदेशीर कारवाई आणि कोर्ट आदेश मिळवणं, पोलीस मदतीनं बेदखली करणं, नवीन घरासाठी पात्रता धोक्यात, कायदेशीर आणि आर्थिक नुकसान होऊ शकते। सोसायटीला किती वर्षांसाठी लीज मिळेल? पजेशन नंतर 30 वर्षांसाठी सोसायटीच्या नावाने करार केला जाईल। शेजारील इमारतीमधील 50% पेक्षा जास्त भाडेकरू सोसायटीसोबत नसतील तर काय होईल? प्रत्येक इमारतीमधील भाडेकरूंची किमान 51% संमती किंवा MCGM पुनर्विकासाच्या नियमांनुसार संपूर्ण भूखंडावरील सर्व पात्र भाडेकरूंची एकूण 60% संमती आवश्यक आहे। लिव्हिंगस्टोन आणि महिंद्रा लाईफस्पेस यांची पुनर्विकासात काय भूमिका असेल? महिंद्रा बांधकाम आणि वित्त व्यवस्थापन करेल। लिव्हिंगस्टोन BMC परवानग्या, रहिवाशांचे प्रश्न आणि इतर बाबी हाताळेल। याचा उल्लेख सप्लिमेंट DA मध्ये केला आहे।